हॅलो, नमस्ते. तर आपण आपल्या घराच्या गच्चीचा वापर करून सर्व प्रकारच्या भाज्या लावू शकतो. तर बघा, या छोट्याशा कुंडीमध्ये मिरचीचे रोप लावले होते, तरीसुद्धा बघा किती मिरच्या लागल्या आहेत याला. तर मी अशाच पद्धतीने सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या गच्चीचा वापर करून लावत असते. तर आपण त्याच भाज्यांची आज हार्वेस्टिंग करणार आहोत शकतो. त्याचप्रमाणे रोज लागणारी ही गवती चहा, तर ही सुद्धा मी एका छोट्याशा कुंडीमध्ये लावली होती. तर किती छान हिरवीगार झाली आहे आणि तिला आता बिया देखील लागू लागल्या आहेत. तर या बिया मी सेव्ह करून ज्यांना कुणाला लागत असतील त्यांना पाठवणार आहे. तर आपण पहिली भाजी ही तांदळाची भाजी हार्वेस्टिंग करणार आहोत. तर ही भाजी तुम्हाला विरळ विरळ उगवलेली दिसत असेल, तर ही भाजी मी अजिबात लावलेली नव्हती. ह्या ग्रो बॅगमध्ये मला फ्लावर लावायची होती. फ्लावरची रोपे तयार होण्यासाठी वेळ होता, तर मग माती कडक होऊ नये म्हणून मी याच्यात ग्रो बॅगमध्ये पाणी देऊन घेतले. तर त्याच्यात तांदळाच्या भाजीच्या बिया या मातीत पडल्या असतील, तर त्या पाणी टाकल्यावर रुजल्या आणि आपल्याला एक जुडी ही भाजी मिळून गेली. दुसरी भाजी आपण गिलक्याचे हार्वेस्टिंग करणार आहोत. गिलकाचा वेल सुद्धा खूप छान वाढला आहे आणि आता त्याला भरपूर फुले देखील लागायला लागले आहेत. आता पहिल्यांदाच त्याला गिलके लागली होती, तर 3-4च गिलके हे मोठी झाली होती. तर मी जे होते ते गिलके सर्व तोडून घेतले. त्यानंतर आपण तिसरी भाजी ही वांगी हार्वेस्टिंग करणार आहोत. तर ह्या हिरव्या रंगाची वांगी आहेत. ही वांगी देखील मी कुंडीमध्ये हळद लावली होती, तर तिथे जागा शिल्लक होती त्या ग्रो बॅगमध्ये. तर त्याच ठिकाणी मी ही वांगीची रोपे लावली होती. तरीसुद्धा बघा किती छान हिरवीगार वांगी निघत आहेत. लावल्यापासून 5 महिने झाले, तरीसुद्धा बघा किती हिरवीगार आणि छान टवटवीत वांगी निघत आहेत. वांगी लावल्यानंतर भरपूर दिवसपर्यंत आपल्याला वांगी मिळत असतात. तर बघा, इथे एक वांगं पिवळं झालेलं आहे, तर हे तोडून मी सुकवायला ठेवून देणार आहे, जेणेकरून आपल्या याच्यात बिया तयार करता येतील. वांग्याचं बी घरच्या घरी तयार कसं करायचं त्याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही नक्की पहा. टेरेसवरील सर्व वांगी आपण तोडून घेतले आहे. खाली अंगणात देखील मी 2-3 वांग्याची रोपे लावली होती, तर त्यांना सुद्धा छान वांगी लागली आहेत. तर ती वांगी देखील आपण तोडून घेऊया. टेरेसवरील वांगी या हिरव्या कलरची होती, तर हे थोडे वेगळ्या पद्धतीचे वांगे आहेत. तर मी सर्व प्रकारचे वांगी लावत असते. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वांग्याचे बी तयार करायचं असेल, तर आपण जेव्हा बाजारातून वांगे आणतो, तर त्याच्यात 1-2 वांगी तरी आपल्याला जास्त पिकलेली म्हणजेच पक्क झालेली दिसतात. तर त्याच्यात भरपूर बिया असतात, तर त्या बिया आपण काढून त्याचे वांग्याचे रोपे तयार करू शकतो. तर अशाच पद्धतीने मी सर्व वांग्याची सर्व प्रकारची रोपे तयार केली आहेत. तर किती छान आहेत बघा, हे कलर देखील एकदम मस्त आहे या वांग्यांचा. तर आपण घरच्या घरी जर अशा पद्धतीने थोड्याफार भाज्या लावल्या, तर आपल्याला रासायनिक खतांचा वापर केलेल्या भाज्या कमी प्रमाणात खाण्याची गरज पडेल. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने 1-2 वांग्याची रोपे लावून बघा आणि भरपूर वांगी लागतात. एकदा लावल्यावर वांगे 1 वर्षापर्यंत आपल्याला वांगी मिळत असतात. त्यांना जास्त केअरचीही गरज नसते. तर सर्व वांगी मी आता तोडून घेतली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.